हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, हळूहळू ना थंडी कमी होत गेली आणि अगदी अशी झपाट्याने गरमी वाढत गेली, म्हणजेच उन्हाळा लागला आहे. कारण बघा, या 4-8 दिवसामध्ये ना इतकं तापमान वाढलं आहे आणि इतकं ऊन ना खूप असं प्रखर झालं की असं वाटते आत्ताच एप्रिल मे महिना लागला आहे की काय. म्हणजे ज्या प्रकारे ना एप्रिल मे महिन्यामध्ये ना गरम होतं, अगदी तसंच ना आता गरम व्हायला लागलं आहे. तर खूप अशी गरमी भयंकर वाढलेली. तर बघा, जसजसे ना ऋतू बदलतात अगदी त्याच प्रकारे ना आपल्या खाण्यापिण्याच्या आणि सगळ्या ज्या सवयी आहेत तर त्या आपल्या बदलतात. आणि अगदी त्याच प्रकारे बघा, घरातल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या ऋतूनुसार आपण चेंज करत असतो. तर इथे बघा, हिवाळ्यामध्ये ना जे काही ब्लँकेट्स आपण ओढतो तर ते ना मला बेडमध्ये ठेवायचे होते. तर त्याआधी हे सगळे ब्लँकेट्स मी धुवून घेतले. कारण बघा, नेक्स्ट टाईमला जेव्हा आपल्याला काम पडते तर त्यावेळेला ना जेव्हा आपण हे ब्लँकेट्स काढतो तर ते अगदी असे ना स्वच्छ असतात. तर त्यामुळे जेव्हाही मला ब्लँकेट्स ठेवायचे असतात तर ते मी ना अशा प्रकारे छान असे स्वच्छ धुवून घेते. तर आता 3-4 दिवसापासून बघा, रोजचे ना 1-1, 2-2 सगळे जे ब्लँकेट्स आहेत तर ते मी धुवून घेतले. कारण एकाच वेळेला धुवायला गेलं ना आपण तर एकतर ना आपल्याला थकवा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकवायलासुद्धा फारशी जागा राहत नाही. तर म्हणून मग आता या 3-4 दिवसापासून हे जे सगळे ब्लँकेट्स आहेत तर ते मी ना स्वच्छ असे धुवून घेतले, त्यांना सुकवून घेतलं छान असं उन्हामध्ये. आणि त्यानंतर ह्या ज्या कॅरी बॅग्स आहेत तर यामध्ये ना सगळे भरून ठेवले. म्हणजे त्यांना बघा, आपण बेडमध्ये ठेवतो ना तर ठेवल्याची जी स्मेल आहे तर तीही लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर व्यवस्थित आपण कुठलीही वस्तू ठेवली तर ती खूप दिवसपर्यंत आपल्यासोबत चालते. बऱ्याच वेळाना आपल्या तक्रारी असतात की कुठलीही गोष्ट आपण घेतो आणि ती लवकर खराब होते. पण कोणत्याही गोष्टी आपण जर चांगल्या प्रकारे हाताळल्या, चांगल्या प्रकारे जर हँडल केल्या ना तर त्या गोष्टींना खूप दिवसपर्यंत आपल्याला टिकतात. तर त्यामुळे कुठल्याही वस्तूंना म्हणजे आपण कशा प्रकारे हाताळतो त्यावर त्या गोष्टीचं जे लाईफ आहे, त्या वस्तूचं जे लाईफ आहे तर त्या गोष्टीवर डिपेंड करते की आपण कशा प्रकारे त्यांना हाताळतो. तर सगळे जे ब्लँकेट्स होते तर ते बघा, इथे ना ज्या कॅरी बॅग आहेत तर त्यामध्ये मी ना सगळे असे म्हणजे त्यामध्ये रॅप करून घेतले. आणि हे सगळे ब्लँकेट इथे या बेडमध्ये ठेवते. कारण बाहेर काही आणि जेही फर्निचर बनवलं आहे त्यामध्ये काही तितकी जागा नाही. तर म्हणून मग अशा प्रकारे ना या बेडमध्ये हे जे सगळे ब्लँकेट्स आहेत तर ते मी ठेवते. इथे ना माझं ब्लँकेटचं ठेवणं चालूच होतं आणि तितक्यातच आईने ना स्वच्छ करण्यासाठी गहू काढलेले. कारण आता सध्या रात्रीच्या स्वयंपाकाचा जो डिपार्टमेंट आहे तर तो सध्या तिच्याचकडे होता. तर त्यामुळे तिला असं वाटलं कदाचित डब्यामध्ये कणिक कमी आहे. पण नंतर मी बघितलं तर 4-5 दिवस मला चालेल इतकी कणिक होती. आणि उद्याला आई गावला जाणार आहे, सोबतच मलासुद्धा लग्नाला जायचं आहे. आणि तिकडून येऊन माझ्या मागे दगदग होणार, म्हणून तिने आधीच ना हे जे गहू आहेत तर ते स्वच्छ करायला घेतले. आणि सोबतच सासूबाईसुद्धा भिडलेल्या आहेत गहू स्वच्छ करण्यासाठी. तर बघा, आई जी असते म्हणजे आई नावाची जी व्यक्ती असते तर ती अशीच असते की मुलीसाठी किंवा मुलासाठी जितकं जमेल तितकं ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. तर म्हटलं चला असू द्या तुमचं, मी काही तिथे हातभार लावलेला नाही. कारण मला करायची होती उद्याच्या लग्नाची तयारी. तर उद्या लग्नाला काय साडी घालायची आहे, कोणती घालून जाणार आहे, लग्न लावायला जायचं आहे म्हणजे वरातीसोबत जायचं आहे तर तिथे काय घालायचं, तर याच्या तयारीमध्ये मी लागलेली. तर म्हटलं चला साड्या वगैरे ना साड्या, ब्लाऊज, पेटिकोट वगैरे सगळे काढून घेते. तर ऐन वेळेवर बघायला गेली तर जी आकाशी साडी मी काढलेली तर तिचा ब्लाऊज मिसिंग होता. नंतर आठवलं की दिवाळीच्या साड्या म्हणजे मागच्या वर्षीची जी दिवाळी आहे तर तेव्हाच्या 1-2 साड्या होत्या आणि या वर्षीच्या दिवाळीच्या 1-2 साड्या तर त्यांना मी पिकोफॉलला दिलेल्या आणि ब्लाऊजसुद्धा शिवायसाठी दिलेलं होतं. तर मेजरमेंटसाठी त्याच साडीचं ब्लाऊज दिलेलं आहे. तर मग प्लान चेंज झाला. तर नंतर मग घालून जाण्यासाठी एक लाल साडी आणि लग्नामध्ये घालण्यासाठी एक लाल साडी असा प्लान होता. तर आई म्हणाली की घालूनही लालच जाणार आणि लग्नामध्ये सुद्धा लालच घालणार, त्यापेक्षा दुसरी बघ. तर मग फायनली डिसाईड झालं की कोक कलरची साडी लग्न लावायला घालायची आणि जी
जी रेड कलरची साडी आहे तर ती दिवसभर इथे म्हणजे इथून घालून जायचं आणि दिवसभर घालायची. परवाच्या दिवशी व्हिडिओमध्ये साडींचे कवर मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते. तर ते बघा मस्त छान या कवरमध्ये एक ब्लाऊज आणि एक साडी अगदी व्यवस्थित येतात. आणि नंतर बघितलं मी तर ते जे साडीचे कवर आहेत तर ते आणखी स्वस्त झालेले, म्हणजे 110 120ला 12 पीस असे ते झालेले. तर चला, साड्या ज्या आहेत माझ्या तर त्या फायनल झाल्या. आणि त्यानंतर जे अहेराचे कपडे होते, म्हणजे ज्या लग्नाला मला जायचं होतं माझ्या नंदेच्या मुलीकडे, तर तिथेच अहेर देण्यासाठी ना हे कपडे मी घेतलेले होते. तर तेच कपडे सगळे असे ना व्यवस्थित इथे जमवून घ्यायचे होते. कारण आपण लग्नाला गेलो आणि मग ऐन वेळेवर एखाद जरी गोष्ट किंवा एखाद जरी अहेर त्यामध्ये मिसिंग असलं तर मग ते वेळेवर ना आपल्याच मागे धावपळ होते आणि वेळेवर मग सगळं अरेंज करावं लागतं. कारण बघा जवळचं लग्न आहे आणि त्या याच्यामध्ये आपल्याला जे काही देवाणघेवाण करायची आहे तर ती करावीच लागते. तर त्यामुळे मग म्हटलं की अहेराचे हे जे कपडे आहेत तर ते ना आधी व्यवस्थित ठेवून देते. भाचीची साडी अजून यामध्ये आलेली नाही, कारण साडी मी दुकानामध्ये पिकोफॉल करायला दिलेली आहे, थोड्या वेळात जाऊन घेऊन येणार. माझ्या नंदेसाठी ना या वर्षीच्या दिवाळीमध्ये ना हे मी साडी घेतलेली होती ओवाळणीसाठी. त्या काही ओवाळणीला येत नाहीत, तर आम्ही जेव्हा कधी म्हणजे तिकडे माझ्या माहेरी जातो तर त्याच वेळेला त्यांनासुद्धा साडी तिकडेच देऊन येतो. पण यावेळेला त्यांच्या गावी काही जाणं झालेलं नाही, त्यामुळे मग त्यांचीसुद्धा साडी म्हटलं की मुलीच्या इथे त्या येणार तर तिथेच त्यांचीसुद्धा साडी मी देऊन देणार म्हणून. त्यानंतर मग माझी जी साडी मला घालायची होती तर त्यासोबतच्या बांगड्या आणि त्याच्यासोबतची जी काही ज्वेलरी आहे तर तीसुद्धा मी ना इथे जमवायला घेतली. कारण मग ना उद्याच्या दिवशी ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून मग सगळा हा आटोकाट माझा जो प्रयत्न आहे तर तो चालू आहे. तर चला, आटोपले सगळे कामं. मेन म्हणजे जी पॅकिंग होती तर ती आटोपली. थोडीफारच होती, एकाच दिवसाचं लग्न आहे, सकाळला जायचं आहे आणि सायंकाळला यायचं आहे. पण जिथे लग्नाला जायचं आहे, लग्न म्हणजे माझ्या भाचीच्या दिराचं लग्न, तर ते सगळ्यांचे अहेर पाण्याचे जे काही कपडे होते, म्हणजे अहेराचे जे काही कपडे होते तर ते थोडेसे भरून घ्यायचे होते. कारण मग बघा ऐन वेळेवर ना उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे आणि त्यातल्या त्यात आईला आधी तिच्या गावाला सोडून द्यायचं आहे, म्हणजे माझ्या माहेरी सोडून द्यायचं आहे आणि तिथून मग आम्ही जाऊ लग्नाला. तर उद्या सकाळी थोडं लवकरच निघणं होईल आणि सकाळी सकाळी मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या शक्य होत नाही, म्हणून मग मी हे सगळं एका दिवसाच्या आधीच पॅक करायला घेतलं. तर सगळे जे अहेराचे कपडे वगैरे होते तर ते पॅक झाले. त्यानंतर माझी जी तयारी आहे तर तीसुद्धा झालेली. आणि कदाचित आम्ही म्हणजे ज्या लग्न घरी चाललो तर तिथून लग्न लावायला, म्हणजे मुलाचं लग्न आहे तर कदाचित लग्न लावायला जाऊ, तर त्याच हिशोबाने मी माझे जे कपडे आहेत तर ते घेतलेले. कारण जिथे लग्नस्थळ आहे म्हणजे मुलीचं जे गाव आहे तर तिथून आम्हाला नागपूर जे आहे तर ते जवळ पडेल. तर त्याच उद्देशाने कदाचित लग्न लावायला आम्ही जाऊ आणि तिकडून मग इकडे रिटर्न येऊ. तर चला, घरचे जे काही कामं होते ते आटोपले. आता जायचं आहे माझ्या भाचीची साडी आणायला, म्हणजे तिची साडी मी दुकानातून त्या दिवशी ज्या दिवशी कपडे घेतले तर तिथे पिको फॉलला दिलेली आहे. सोबतच दिवाळीपासून माझ्या साड्या एका टेलरकडे मी दिलेल्या आहेत, ब्लाऊजसुद्धा दिलेले आहे. ब्लाऊज तर मिळणं शक्य नाही, पण साड्या आणायच्या आहेत आणि सोबतच थ्रेडसुद्धा करायचा होता. तर मग अशी सानूला घ्यायला गेली बस स्टॉपवर, तर तिथून येता येता थ्रेड आटोपली. म्हणजे असे जे माझे कामं होते तर ते सगळे आटोपली आहे सगळी तयारी. आणि आता इथे पटकन मार्केटवरून साडी वगैरे घेऊन यायची आहे आणि पुन्हा आणखी 1-2 कामं आहेत तर ते पटकन करून येते. तर साडी घेऊन आलेली आणि त्यानंतर काही कॉस्मॅटिकचं सामान घ्यायचं होतं. तर त्याचपैकी बघा लिपस्टिकचा जो ट्रायल आहे तर तो इथे हात रंगवून चालू आहे माझा. तर चला, मार्केटचं सगळं जे काम आहे तर ते आटोपलं आणि साडी आणि थोडंसं मला कॉस्मॅटिकचं सामान घ्यायचं होतं तर ते मी घेऊन आली आहे. तर आधी बघा साडी जी आहे तर ही आहे आणि अहिराची साडी आहे ही माझ्या भाचीसाठी आणलेली. आणि त्यानंतर तिथे लिपस्टिकचे मी शेड बघितलेले होते तर त्यातून एक लिपस्टिक आणलेली आहे आणि एक कॉम्पॅक्ट हवा होता मला तर कॉम्पॅक्ट आणलेला. तर लिपस्टिक बघा ही आहे, के ब्युटीची लिपस्टिक आहे. शेड खूप छान आहे पण थोडीशी ड्राय आहे आणि आता यूज केलेली तर वापस करू शकणार नाही, तर ती यूज करायचीच आहे मला, म्हणजे वापरावीच लागेल. तर ही के ब्युटीची लिपस्टिक आणलेली आहे. 123 हा शेड आहे आणि फर्स्ट टाईम ट्राय केलेली मी के ब्युटीची लिपस्टिक. पण लिपस्टिक खूप छान आहे, शेडसुद्धा खूप छान आहे, पण ना ड्राय आहे लिपस्टिक खूप. तर आता बघू, काहीतरी सोल्युशन काढून हिला वापरावी लागेल, कारण महाग आहे. आणि दुसरी गोष्ट यूज केलेली आहे, म्हणजे मी लावून बघितली घरी आल्याच्यानंतर, ट्राय करून बघितलं तर वापस ते घेणार नाहीत. त्यानंतर
एक कॉम्पॅक्ट आणलेला, तर हा सुद्धा के ब्युटीचा आहे. फ्रंट कॅमेऱ्याने शूट होत आहे त्यामुळे ना थोडंसं असं उलटं दिसत आहे तुम्हाला. के ब्युटीचा कॉम्पॅक्ट आणलेला आहे आणि कॉम्पॅक्ट ना छान आहे, अगदी नॅचरल लुक येतो. म्हणजे बघा कधी कधी आपण ना काही कॉम्पॅक्ट लावतो आणि त्यानंतर बघा असं वाटतं चेहऱ्यावर काहीतरी असं दुसर काहीतरी लावलेलं, एकदम असा ना वेगळा लुक येतो. पण हा जो कॉम्पॅक्ट आहे तर छान आहे. के ब्युटीचा आहे, रिजनेबल रेटमध्ये आहे आणि लॉंग लास्टिंग आहे, नॅचरल लुक देतो. तर मला तर छान वाटला हा. लिपस्टिकसुद्धा छान आहे पण थोडीशी ड्राय आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की काही साड्या माझ्या पिको फॉलला दिलेल्या होत्या, तर त्या साड्या मी आणलेल्या आणि त्यांचा बघा हा इथे पसारा पडलेला आहे. तर ह्या 4-5 साड्या आहेत. त्या नंतर कधीतरी जेव्हा म्हणजे असं काहीतरी असं असेल तर त्यावेळेला तुम्हाला ते दाखवणार. जेव्हा मी कपड्यांचं अरेंजमेंट वगैरे काढणार तर त्यावेळेला सविस्तर तुम्हाला दाखवणार. कारण आता एकतर ऑलरेडी व्हिडिओ खूप लांब होईल आणि दुसरी गोष्ट साड्यासुद्धा खूप साऱ्या आहेत तर त्यामुळे. तर चला, सगळं माझं जे काम आहे ते आटोपलेलं. फक्त आता केसांना थोडासा हेअर ऑइल करायचा आहे कारण उद्या हेअर वॉश करायचा आहे, त्यामुळे फक्त आता केसांना तेल लावणार आणि सगळं जे काम होतं, लग्नाची जी तयारी होती तर ती आटोपलेली आहे जवळपास. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आणि व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. तुम्ही कमेंट करायला खूप 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 कंजूसी करता, लाईक करायला आणि कमेंट करायला न चुकता कमेंट करायला आणि लाईक करायला कंजूसी नका करू. प्लीज लाईक करा, कमेंट करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि तुम्हाला वाटत असेल की ही इतकी का बरं हसत आहे, तर समोर सानू उभी आहे आणि ती हसत आहे म्हणून मला सुद्धा हसायला येत आहे. चला बाय.